नमस्कार. राज्याच्या मंत्रालयात एक कांड घडलं जे सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे. ते म्हणजे नरहरी झिरवळ या अन्न औषध प्रशासन मंत्र्यांच्या दालनात त्यांच्याच स्टाफमधील एका लिपिकाला लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडले. मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होता म्हणून पकडले असा दावा सुप्रिया सुळेंनी केला. म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे खाते हे दादांच्या मंत्र्यांच्या विरोधात काम करते असा सुप्रिया सुळेंचा दावा होता. 6वा मजला, हा मजला, तो मजला त्यांनी सांगितलं होतं. सुप्रिया सुळेंच्या प्रत्येक बोलण्याला आपण विरोधच केला पाहिजे असं नाही. काही काही बोलण्यात सत्य असतं, तथ्य असतं, त्याचं प्रकर्षाने मांडणी झाली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत वेगळा न्याय आणि अन्य पक्षासोबत वेगळा न्याय असं करता येऊ शकेल का? नाही. प्रत्येक प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. बरं, हे आमचं म्हणणं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ते म्हणाले, माझ्याही मंत्रालयात किंवा CMO ऑफिसमध्ये असं झालं तरी तपासणी होईल. जरा ऐका फडणवीसांचं म्हणणं. आधी तक्रार मिळाली तर देवेंद्र फडणवीसच्या केबिनमध्ये त्याचा काही देवेंद्र फडणवीसशी संबंध नसतो, त्याचा काही नरहरी झिरवळशी संबंध नसतो. आपल्याकडे मी अँटी करप्शन ब्युरोला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडे ज्या वेळेस एखादी तक्रार येते, कुठल्या लेव्हलला तक्रार आहे हे बघू नका. त्यांना पूर्णपणे मी स्वातंत्र्य दिलंय की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कारवाई करा. त्यामुळे अशा पद्धतीनं जर कोणी मागणी करत असेल तर कारवाई होईलच. उद्या माझ्याही कार्यालयामध्ये जर कोणी एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीनं व्यवहार केला तर त्यालाही पकडण्याची मुभा ही मी दिलेली आहे. ऐकलं? आता म्हणाल तुम्ही की झालं ना, मग सुप्रिया सुळेंना जे हवंय ते केलं. नाही, घोडं इथं अडतं. तुम्हाला आठवत असेल, मी याआधी एका मंत्र्याचा भ्रष्टाचार का समोर आणला जात नाहीये अशा अर्थाने तो व्हिडिओ केला होता. बरं, गंमत अशी आहे की यात फक्त तक्रार झाली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, पण ती चौकशी थंड बस्त्यात आहे असं वाटायला लागलं आहे. प्रकरण आत्ताचं नाही आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानापासूनचं आहे आणि प्रकरण गंभीर आहे. मंत्री हेवीवेट आहे. हेवीवेट म्हणजे जबाबदार, मोठा अशा स्वरूपाचं नाव आहे. एकीकडं राज्याचे मुख्यमंत्री स्वतःच्या खात्यात सुद्धा किंवा स्वतःच्या CMO मध्ये सुद्धा असा काही प्रकार घडला लाचखोरीचा तर त्याची चौकशी करू असं म्हणतात. एका मंत्र्याच्या दालनात लाचखोरीचा प्रकार घडतो तेव्हा लिपिक निलंबित होतो. पर्सनल सेक्रेटरी म्हणजे खाजगी सचिव कार्यमुक्त होऊन त्याच्या विभागात परत पाठवला जातो, त्याला पोस्टिंग मिळत नाही. लोक मंत्र्यांच्या सहभागाविषयीच्या शंका उपस्थित करतात, झिरवळांच्या विषयीच्या, आणि झिरवळांचा राजीनामा सुद्धा मागितला जातो. झिरवळ माझा संबंध नाही म्हणतात. झिरवळांवरच्या संबंधाच्या विषयात खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातून आरोप केला जातो. मुख्यमंत्री स्वतः येऊन याबाबतचा खुलासा करतात. पण याआधी झालेल्या भ्रष्टाचाराबाबत कोणीच काही बोलायला तयार होत नाही. एक फोटो दाखवतो. मागच्या वेळेला बऱ्याच गोष्टी झाकवून दाखवल्या होत्या, आता जरा उघड करून दाखवतो. हा फोटो नीट बघा. या फोटोतली तक्रार DG अँटी करप्शन, ADG अँटी करप्शन यांच्याकडे देऊन यातला अधिक तपास करावा असं सांगितलंय. ही तक्रार तर अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयाला कळाली आणि त्यांनी कारवाई केली असं नाही आहे. ही तक्रार PM ऑफिसकडून फॉरवर्ड झालेली आहे, PM ऑफिसकडून. आणि तक्रारीचं गांभीर्य इतकं आहे की तक्रार करणारा व्यक्ती स्पष्टपणे सांगतोय की मी एक व्यावसायिक आहे, मी एक उद्योजक आहे आणि मला मंत्र्याच्या दालनातून मंत्र्याच्या माणसाकडून फोन आला होता. या फोनमध्ये त्यांनी मला सरळ सरळ लाचेची मागणी केलेली आहे. त्या ओळी मी नीट दाखवतो. मला यासाठी सांगायचं असं सांगतोय की त्या तुम्हाला कळाव्या आणि त्यातूनच मंत्री कोण हे तुमच्या लक्षात येईल. नीट दाखवतो, बघा जरा. एक एक ओळ नीट वाचा, त्यातली तुमच्या लक्षात येऊन जाईल.
जाणीवपूर्वक त्या ओळीला हायलाइट्स करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि हे मंत्री आहेत भारतीय जनता पक्षात नव्याने आलेले अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील. म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांच्या भ्रष्टाचाराच्या या चौकशीचं, लाच मागण्याच्या या चौकशीचं काय झालंय आजवर? अँटी करप्शन ब्युरो याबाबतची कोणती कारवाई करतोय? काही भूमिका घेतोय का? यात कळलंय का की विखे पाटील मुक्त झालेत, त्यांनी मागितलंच नव्हतं? बरं, यात गंमत अशी आहे की त्याच्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, असा त्याचा दावा आहे. माझं म्हणणं नाही आहे, ते असेल नसेल मला माहीत नाही. त्या तक्रारकर्त्याचा दावा आहे की मी व्यावसायिक आहे, माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग्स आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आहेत. अशा कॉल रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगची पुष्टी झालेली आहे का? अँटी करप्शन विभागाच्या म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या डीजीनी, आताच्या एडीजीनी याबाबतची चौकशी करून ते वैध आहे, अवैध आहे, खोटा दावा होता हे मान्य केलंय का? कारण अशा स्वरूपाच्या भ्रष्टाचाराचे आरोप जर अधिकाधिक होऊ लागले तर काय होणार? लक्षात ठेवायचं आहे, आपण सगळे सामान्य माणसं, मी स्वतःकडे मोठेपणा घेत नाही कधी, मला नकोय, पण तो आपलं काम आहे बोलत राहणे, बोलत राहिलं पाहिजे. बोलणे, विषयावर चर्चा करणे हे आपलं काम आहे. जागरूकता निर्माण करण्यासाठीचा अंधारात आपला दिवा लावावा आणि तो तेवता ठेवावा. तो तेवता यासाठी ठेवावा की आपल्या दारासमोरून जाणाऱ्या लोकांना तरी किमान रस्ता नीट दिसावा. म्हणजे आपण काय प्रत्येक वाटसरूसोबत हातात टेंबा घेऊन नाही जाऊ शकत, पण निदान या घनघोर अंधाऱ्या रात्री आपल्या दारासमोर रस्त्यावरचा दिवा तरी लावावा, म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्यांना तेवढ्यापुरता रस्ता तरी नीट दिसेल. जेव्हा आपल्याजवळ विषय येतो तेव्हा तो मांडावा. या प्रकरणात आम्ही आहोत, या विचाराचे आम्ही आहोत. त्यामुळं स्पष्टपणे विचारतोय, तक्रारीत नियुक्त म्हटल्याप्रमाणे खरोखरच तिथे त्या तक्रारदाराकडे ऑडिओ व्हिडिओ पुरावे आहेत का? तक्रारदाराची चौकशी झाली आहे का? मंत्र्यांच्यावरती किंवा त्यांच्या स्टाफवरती ज्याचा उल्लेख आहे त्याच्यावरती काही कारवाई झाली आहे का? त्यांना निर्दोष मुक्त केलं आहे का तपास यंत्रणेने? काय म्हणतात त्याला, क्लीन चिट ती दिली आहे का की नाही दिली? या तपासाचं काय झालं? मुख्यमंत्री स्वतःच्या दालनातून भ्रष्टाचार हद्दपार करण्याची, लाचखोरी नाकारण्याची भाषा करतात, पण त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्याच्या तक्रारीबाबत मात्र यंत्रणा का मौन बाळगते, एवढाच आमचा प्रश्न आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज, हेडलाईन्स न्यूज.